सोयाबीनला 20 ते 25 दिवस झाले. तर आता सोयाबीनमध्ये आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे. तर पहिल्या फवारणीमध्ये मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच फवारणीमध्ये आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. बुरशीनाशक त्याच फवारणीमध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारे शाकीय वाढ होण्यासाठी टॉनिक घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला खताचा एक डोस घ्यायचा आहे. सोयाबीनला 20 ते 25 दिवस झालेत. 25 दिवसानंतर अशी काय आपली सोयाबीनची वाढ झाली. तर काही शेतकऱ्यांनी मित्रांनो आपल्या शेतामध्ये तणनाशकाची फवारणी केलेली असतात. तर काहींनी न केलेली असतात. तर तणनाशकानुसार आपल्याला गवत गेलेलं असतं. गवत जाऊन आपण त्यामध्ये एक पाळी मारलेला असतो. तर मित्रांनो आता पाळी मारल्यानंतर आता पुढची स्टेप म्हणजे आपल्याला एक चांगल्या प्रकारचं अ, फवारणी घ्यायची असते. त्या फवारणीमध्ये आपल्याला सोयाबीनमधले चांगले शाखीय वाढ व्हावं लागते. तर सर्वप्रथम आपण शेतात आल्यामध्ये मित्रांनो आपल्या शेतामध्ये सोयाबीनचं थोडं निरीक्षण करा. तर थोडं निरीक्षण केल्यामध्ये आपल्याला जाणून दिसेल की मित्रांनो कुठे कुठे आपल्याला पानाचे डाग वगैरे पडलेत का ते पाहून घ्या अगोदर. त्यामध्येच डाग पडलेले असतात त्यामध्येच आपल्याला एक अळीचा प्रादुर्भाव दिसतो. तर ते मित्रांनो कुठे पाणी कातरलंय का, कुठे खोडाळी लागली का हे जाणून घ्या अगोदर. आधी निरीक्षण करते वेळेस मित्रांनो आपल्याला हे अळी दाखवून आले लक्षात घ्या. हे पाण्यामध्ये गुंडाळलेली अळी आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे अळ्याचा प्रादुर्भाव आपल्या सोयाबीनमध्ये झाला आहे. तर आपल्याला एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक वापरायचं आहे. आणि तसंच मित्रांनो आभाळ आलेलं असतं, आभाळ झाकून असतं, 2-3 दिवस सूर्य नसतो. त्यामुळे आपल्याला कुठे कुठे सोयाबीन पिवळं दिसते मित्रांनो. तर त्या पिवळ्या न दिसण्यानं कुठं पानावर डाग असण्यानं तर आपल्याला त्याचमध्ये एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. बुरशीनाशक घेतल्यामुळे मित्रांनो पानाची पूर्ण क्वालिटी चांगली मिळेल व पानं शुद्धपणे चांगलं हिरवंगार दिसेल. आणि टॉनिक घेण्याचं कारण म्हणजे पहिल्या त्याच फवारणीमध्ये मित्रांनो सोयाबीनला तणनाशक फवारून झटका बसलेला असतो मित्रांनो. सोयाबीन बारीक बसलेलं असतं. सोयाबीनची वाढ मोडलेली असते. तर त्याचमुळे आपल्याला त्याचे चांगल्या प्रकारची वाढ होण्यासाठी, त्याची शाकीय वाढ होण्यासाठी कारण की जेवढी शाकीय वाढ होईल मित्रांनो त्याच पुढे आपल्याला त्याच संख्येमध्ये आपल्याला फुलं भेटतील. त्यामुळे शाकीय वाढ हे खूप गरजेचं आहे मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये. तर मित्रांनो यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारचं टॉनिक घ्यायचं आहे. तर त्याच टॉनिकसोबत आपल्याला मित्रांनो काही जण पेरणी करताना खत वापरतात. काही जण पेरणी करताना खत वापरत नाही. तर मित्रांनो खत वापरलं असतं तर चांगली गोष्ट आहे. खत पेरणी केलं असतं तर चांगली गोष्ट नंबर 1 आहे. तर त्याचनंतर जर तुम्ही खत नाही वापरलात तर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारचं खताचं नियोजन घ्यायचं आहे म्हणजेच खताचा डोस द्यायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे. तर कीटकनाशकामुळे आपल्याला जे काही सोयाबीनवरले फुलकिडे असतील, नागतोडे असतील, पांढरी माशी असेल, जी पाणी खाणारी अळी असेल तर मित्रांनो ह्या अळीसाठी आपल्याला एक चांगलं सिजंटा कंपनीचा आलिका घेऊ शकतो त्यामध्ये. तर मित्रांनो आलिका घेण्याचं कारण म्हणजे यामध्ये पांढरी माशी मरते, खोडाळी मरते. परत जे पानामध्ये गुंडाळलेली अळी असते, हे उडणारे किडे असतात, भुंगे असतात, पान खाणारे. तर याचा नायनाट होऊ शकतो ह्या औषधामुळे. तसंच आपल्याला एक चांगला दुसऱ्या कंपनीचं क्लोरोफायरिपास किंवा सायपरमेथ्रिन हे दोन्ही मिक्सिंग असलेलं पण औषध घेऊ शकतो आपण. त्यामध्ये मित्रांनो टाटाचं आहे. त्यामध्येच मित्रांनो जय किसानचं झायलो एक आहे. त्यामध्ये क्लोरोफायरिपास आणि सायपरमेथ्रिन असं दोन्ही मिक्सचर आहे. तर आलिकाचं प्रमाण आहे मित्रांनो लिटरला 1 ml. तुम्ही 1 लिटर घेण्याचं तर 1 लिटर पाणी वापरा. 15 लिटर पंपासाठी मित्रांनो 15 ml आलिका वापरा. त्याचप्रमाणे बरोबर आपल्याला जे क्लोरोफायरिपास व सायपरमेथ्रिन असेल जे झायलो जय किसान कंपनीचं तर तेही मित्रांनो 1 ml 1 लिटरला 1 ml टाकायचं आहे. त्यामध्ये 15 लिटरला आपण 15 ml टाकू शकतो. कुठलंही एक औषध तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये झायलो घ्या किंवा क्लोरो घ्या. तर मित्रांनो क्लोरो जरी घेतला तर त्याचा क्लोरोचा गॅस निर्माण होतो व गॅसनं जे काही अंडे वगैरे आळे असतात तर त्याचा पूर्णपणे नायनाट होतो मित्रांनो लक्षात घ्या. पहिली फवारणी कीटकनाशकाची घेण्याचे कारण म्हणजे मित्रांनो परत सोयाबीन मोठं होऊ शकतं. मोठं झाल्यानंतर हे आबाळ वगैरे असण्यास रामोशी असल्यामुळे सोयाबीनमध्ये कीट निर्माण होतात मित्रांनो. जे फुलं पाखरं असतात ते पानामध्ये अंडी घालतात. तर त्या अंडीचा नायनाट होण्यासाठी तर आपल्याला हे कीटकनाशक वापरायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो बुरशीनाशक. तर मित्रांनो बुरशीनाशक काय घ्यायचं आहे तर आपल्याला सोयाबीनची चांगली प्रकारची वाढ झाली असल्यामुळे सोयाबीन दाटण होते. तर सोयाबीनमध्ये दाटण झाले असल्यामुळे मित्रांनो सोयाबीनमध्ये कुठे कुठे बुरशी येते, पानांना बुरशी येते, खोडांना बुरशी येते, देठांना बुरशी येते. आपण पूर्ण 4-5 दिवस झाले असल्यामुळे ज्यावेळेस ऊन नाही पडत तर त्यावेळेस मित्रांनो पूर्ण प्रकारे आपल्या सोयाबीनवर बुरशी येण्याचं कारण असतं. बुरशी वगैरे सोयाबीनमध्ये येऊ नये म्हणून आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. सापमध्ये दोन्ही प्रकारचे फंगसाईड आहे मित्रांनो, कार्बोडिझम आणि मायकोझम हे 2 घटक असल्यामुळे मित्रांनो सोयाबीनला जे बुरशी आलेली असते, खोडकूज असेल, मुळकूज असेल तर ह्या सापमुळे जाईल. तर हे साप मित्रांनो स्पर्शजन्य व कॉन्टॅक्ट प्रमारचं व सिस्टमॅटिक प्रमारचं दोन्ही फंगसाईड आहे. तर मित्रांनो हे दोन्ही बुरशीनाशक असल्यामुळे तुम्ही जे पानावर पडतं तिथेही लागू शकतं व जे मुळीला पोचत नाही तर मित्रांनो मुळीलाही पोचू शकतं. हे साप असं आहे. तर सापचं मित्रांनो प्रमाण घ्यायचं मित्रांनो 1 लिटरला तुम्ही 1 ग्राम ते 1.5 ग्राम घेऊ शकता. तसेच 15 लिटरसाठी तुम्ही 15 ग्राम ते 25 ग्राम प्रमाण घेऊ शकता. तर मित्रांनो
तर मित्रांनो, सोयाबीनची चांगली शाखे वाढ होण्यासाठी, पूर्ण पाला हिरवगार राहण्यासाठी व जोमदार सोयाबीन येण्यासाठी, त्याचा सोयाबीनचा जो काही आपण तणनाशक मारलेला ट्रेस असतो तो ट्रेस दूर करण्यासाठी चांगलं एक आपल्याला टॉनिक घ्यायचं आहे. तर मित्रांनो, टॉनिक हे बाजारपेठेमध्ये खूप सारे टॉनिक असतात. तर त्या टॉनिकामध्ये आपल्याला सर्वप्रथम जे टॉनिक असतं मित्रांनो, सोयाबीनच्या सुरुवातीच्या वाढीसाठी व चांगल्या पहिल्या फवारणीसाठी, तर ते टॉनिक आहे मित्रांनो बायोविटा एक्स. PI NDTचं बायोविटा एक्स आहे मित्रांनो. तर त्यामध्ये समुद्र शेवाळ असलेलं मित्रांनो ते बायोविटा एक्स आहे. तर ते फवारल्यामुळे मित्रांनो आपल्या सोयाबीनची चांगली वाढ होऊ शकते. त्यामुळे जे काही आपल्या सोयाबीनवरती ट्रेस आलेला असतो तर ट्रेस हा दूर होतो. परत आपल्याला ह्या चांगल्या पांढऱ्या मुळीची वाढ होऊ शकते या टॉनिकमुळे. तसंच आपलं सोयाबीन हिरवगार राहू शकतं व पुढे जाऊन आपल्याला फुलधारणासाठी याची मदत होऊ शकते. जे बायोविटा एक्स आहे तर मित्रांनो, तो लिटरला 1 ml किंवा 2 ml घेऊ शकता तुम्ही. 2 ml घेऊ शकता. त्यामध्ये तुम्ही जे 15 लिटरचा पंप आहे तर त्या 15 लिटर पंपासाठी मित्रांनो 30 ml ते 40 ml तुम्ही टाकू शकता मित्रांनो. जास्त पण टाकू नका. 30 ml ते 40 ml टाका 15 लिटर पंपासाठी. त्यामुळे आपल्याला 1 लिटरला 2 ते 3 ml वापरायचे आहे. सोयाबीनला बॅकअप म्हणून आपल्याला एक चांगलं खत व्यवस्थापन घ्यायचं आहे मित्रांनो. खतामध्ये मित्रांनो चांगल्या प्रकारचं पाण्यामध्ये विरघळणारं वॉटर सोल्युबल खत घ्यायचं आहे. तर त्यामध्ये तुम्ही कुठलंही घेऊ शकता. मायधनचं घेऊ शकता, UPLचं घेऊ शकता, ग्रीनटेकचं घेऊ शकता. भरपूर कंपन्या आहेत. तर त्यामध्ये कंपन्यामध्ये मित्रांनो NPK हा आपल्याला घटक घ्यायचा आहे. तर NPKमध्ये कोणता घटक घ्यायचा मित्रांनो सोयाबीनसाठी, जेणेकरून आपल्याला सोयाबीनची चांगली वाढ होऊ शकते, चांगली फळधारणा होऊ शकते, चांगलं आपल्याला उत्पादन निघू शकतं. तर त्यासाठी मित्रांनो 19-19-19 हे 3-19 मित्रांनो आपण खत घेऊ शकतो. तर 3-19 यासाठी की मित्रांनो 19% त्यामध्ये नत्र आहे, त्यामध्ये 19% स्फुरद आहे आणि त्यामध्ये 19% पालाश आहे. तर मित्रांनो, हे तिन्ही घटक असल्यामुळे मित्रांनो ज्या ठिकाणी सोयाबीनची वाढ चांगली झालेली नाही तर त्या ठिकाणी मित्रांनो 19-19 तुम्ही त्या स्प्रेमध्ये स्प्रे घ्या. तर 19-19 घेतल्यामुळे आपली पूर्ण चांगली वाढ होऊ शकते सोयाबीनची. म्हणावं तसं ब्रांचिंग झालेलं नसते मित्रांनो. पूर्णपणे पानांची वाढ होऊ शकते, देठांची वाढ होऊ शकते, शाखीय वाढ होण्यासाठी. तसंच सोयाबीनला तुम्ही खत वगैरे न पेरलं असल्यामुळे तर त्याचा खताचा पूर्ण कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही 19-19 वापरू शकता. पण ज्या शेतामध्ये मित्रांनो चांगली चांगली वाढ झालेली आहे सोयाबीनची तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही 19-19 नका घेऊ. त्याच NPK मधला तुम्ही 12-61 घ्या मित्रांनो, लक्षात घ्या. तर कोणाची वाढ कमी झालेली असलं तर मित्रांनो तुम्ही 12-61 पण घेऊ शकता. त्यामध्ये मित्रांनो नत्र कमी व स्फुरद जास्त असल्यामुळे मित्रांनो ऑलरेडी वाढ झालेली असते आपली. तर काळ्या रानामध्ये कोणाकोणाचं सोयाबीन भरपूरपणे वाढ झालेली असते. त्यामध्ये फक्त शाखीय वाढ होण्यासाठी तुम्ही स्फुरदाचा वापर करू शकता. त्यामध्ये 12-61 मित्रांनो चांगला पर्याय. त्यामुळे तुम्ही चांगल्या काळ्या रानामध्ये तुम्ही 12-61 वापरू शकता व हलक्या रानासाठी तुम्ही 19-19 वापरू शकता. खतासाठी मित्रांनो चांगलं विद्राव्य खत म्हणजे 12-61 किंवा 19-19 ह्या दोन्हीचं प्रमाण मित्रांनो लिटरला 3 ते 4 ग्रॅम घ्यायचं मित्रांनो. लिटरला 3 ते 4 ग्रॅम घेण्याचं कारण म्हणजे जास्त घेतलं तर तुम्ही पाणी जळू शकतो मित्रांनो, करपा पडू शकतो. त्यामध्ये जास्त खत जर झालं तर पानावर चांगले डाग होऊ शकतात. त्यामुळे जास्त नका घेऊ मित्रांनो, लिटरला 3 ते 4 ग्रॅम घ्या. तसेच आपल्याला 15 लिटर पंपासाठी मित्रांनो आपल्याला 45 ते 50 ग्राम खत घ्यायचं आहे. 15 लिटर पंपासाठी मित्रांनो 45 ते 50 ग्राम खत घ्या. तर असं काय तुम्हाला मी कॉम्बिनेशन सांगितलं मित्रांनो. ह्या कॉम्बिनेशनचं तुम्ही स्प्रे घ्या पहिला, तर आपल्या सोयाबीनची चांगली वाढ होऊ शकते. बुरशीजन्य रोगापासून आपल्याला रक्षण मिळतं. तसेच कीटकापासूनही रक्षण मिळतं. तर चांगलं खत व्यवस्थापन मित्रांनो खूप गरजेचं आहे. टॉनिक पण घेतल्यामुळे आपल्याला चांगलं सोयाबीनची शाखीय वाढ होऊ शकते व खत पण घेतल्यामुळे आपल्याला जे काही खताचा पुरवठा कमी पडलेला असतो सोयाबीनला तर ते पूर्ण भरून निघतो. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला फवारणी करताना थोडी काही काळजी घ्यायची आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला फवारणी करताना सर्वप्रथम आपल्या सोयाबीनमध्ये चांगल्या प्रकारचा ओलावा असला पाहिजे. तर ओलावा असल्याचं कारण म्हणजे जे काही आपण फवारणी करतो तर ते चांगलं ॲब्झॉर्ब होण्यासाठी, चांगलं सोयाबीनला लागू होण्यासाठी मित्रांनो चांगल्या जमिनीमध्ये ओलावा असला पाहिजे. तर दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्याला फवारणीचा टाईम म्हणजे सकाळी 7ला लागलं तर मित्रांनो 11पर्यंत फवारणी करा. ह्या मित्रांनो खत असल्यामुळे मित्रांनो हे कीटकनाशक वगैरे 4-5 प्रकारचं कॉम्बिनेशन असल्यामुळे तुम्ही उन्हात फवारणी टाळा मित्रांनो, लक्षात घ्या. सकाळच्या टायमिंगला व संध्याकाळच्या टायमिंगला तुम्ही स्प्रे घेऊ शकता, दुपारी स्प्रे टाळा. तसं मित्रांनो या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला एक सिलिकॉन बेस स्टिकर ॲड करायचं आहे. इकडे ॲड करण्याचं कारण म्हणजे मित्रांनो जे काही आपल्याला कव्हरेज भेटणार नाही मित्रांनो, जे आपला साधा पंप असेल बॅटरीवरचा. काही शेतकऱ्यांकडे पेट्रोलचा फवारा असू शकतो, काही शेतकऱ्यांकडे बॅटरीचा फवारा असतो. तर मित्रांनो बॅटरीचा फवारा असल्या कारणामुळे पूर्ण कव्हरेज मिळू शकत नाही आपल्या सोयाबीनला, कुठे कुठे पानावरती पसरत नाही. तर सिलिकॉन बेस स्टिकर वापरल्यामुळे मित्रांनो त्या पानावरती पूर्ण औषध पसरलं जातं, पूर्ण कव्हरेज मिळून जातं. धन्यवाद मित्रांनो. अशाच व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. खाली सबस्क्राईबचे बटन आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.